नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय टेस्ट जी 2026 मध्ये होणार आहे 27-28च्या ऍडमिशनसाठी. तुमच्या घरात जर कोणी विद्यार्थी चौथी किंवा पाचवीला असेल तर आतापासून प्रिपरेशन करायला लावा. जर तुमची निवड झाली तर 10 महत्त्वाचे फायद्याचा व्हिडिओ पण मी घेतला होता. तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या, कालच व्हिडिओ घेतला तो ह्या विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत शिक्षण टोटली फ्री असणार आहे. सो यासाठी मात्र तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. मेहनत घेण्यासाठी आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पालक म्हणून मला ऐकत असाल किंवा तुमच्या माहितीत कुणी पाचवीचा विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा की कॉम्पिटिशन प्रचंड आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये 80 जागांसाठी तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे आणि तुमच्या विद्यार्थ्याची तुमच्या पाल्याची निवड व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आत्तापासून तयारी लागा. मग हा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलोय. ही निवड परीक्षा जी आहे ही कधी असणार आहे, फॉर्म कधी सुटणार आहे, कोणत्या डेटला एक्झाम होऊ शकते आणि आता तुमच्या हातात किती वेळ आहे आणि प्रिपरेशन कसं करायचं. चला ह्याची सिरीजच चालणार आहे. सो हा एक व्हिडिओ आहे, त्यात उद्या पण एक व्हिडिओ माझा येईल. असं दररोज तुमचे जेवढे प्रश्न तुमच्या डोक्यात पडतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मी देणार आहे. तर माहिती घेऊया, पण तत्पूर्वी जवाहर नवोदय विद्यालय संदर्भातली एक ऑनलाईन ह्या एक्झामची तयारी करण्यासाठीची आपली इग्नाइट अकॅडमीची एक बॅच चालू झाली. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे. बॅच सुरू झाली 16 मार्च पासून. आता लगेच जॉईन करू शकता. साधारणतः एक 5-6 दिवस 10 दिवस झालेले आहे बॅच चालू होऊन. तुम्ही लगेच जॉईन करू शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळी माहिती, ह्या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला सगळे विषय प्रॉपर शिकवले जातील. त्याच्या खूप जास्त टेस्ट आहे, त्याचा अनालिसिस आहे, काउन्सिलिंग सेशन असतात, पॅरेंट मिटिंग असतात, विद्यार्थ्यांची मिटिंग असतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथे ह्या बॅचमधून तयारी करून घेणार आहे. तो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट पाठशाळाची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. ही एक्झाम कोण देऊ शकतो? पाचवीत असणारा विद्यार्थी देऊ शकतो. बघा, पाचवी स्टँडर्डला असलेला जर तो एखादा विद्यार्थी पाचवीला फेल झालेला असेल तर डबल देऊ शकतो का? तर डबल देऊ शकत नाही. डबल देता येत नाही. त्याला एज लिमिट असतं. सो डबल देता येत नाही. जर त्याने एकदा दिली परत त्याला देता येत नाही. कधी असेल साधारणतः परीक्षा आणि फॉर्म कधी सुटतात तर त्याबद्दल मी तुम्हाला 2025चे काही पाठीमागचे म्हणजे ही 2026च्या एक्झामसाठी 2025चं हे काय होतं, नोटिफिकेशन होतं बघा, प्रॉस्पेक्टस होतं. मागच्या वर्षी फॉर्म सुटले होते. कधी लास्ट डेट काय होते फॉर्म भरण्याची? 29 जुलै 2025. 29 जुलै 2025 होते. ह्या वर्षी जर फॉर्म सुटतील साधारणतः जुलैमध्ये फॉर्म सुटतील. बघा, जुलै 2026 मध्ये फॉर्म सुटतील. पण जुलै 2026 मध्ये फॉर्म सुटतील आणि एक्झाम कधी असणार आहे? तर एक्झामची डेट सुद्धा त्यांनी यात दिलेली होती बघा, 13 डिसेंबर. बघा, 13 डिसेंबरला तुमची एक्झाम होती. 13 डिसेंबरला महाराष्ट्रासाठी पण एक्झाम होती. इथे दाखवलंय बघा, महाराष्ट्रासाठी. हे 2025चं नोटिफिकेशन आहे बघा. 2025 13 डिसेंबरला एक्झाम झाली होती. म्हणजे जुलैमध्ये फॉर्म भरायचे, साधारणतः डिसेंबर 2026 मध्ये तुमची परीक्षा असणार आहे. मग आता तुम्ही जर विचार केला तर 12व्या महिन्यात एक्झाम आहे, आता 3रा महिन्यात संपेल. साधारणतः 9 महिने तुमच्या हातात आहे किंवा 8 महिने तुमच्या हातात आहे. ह्या 8 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि या 8 महिन्यामध्ये प्रिपरेशन आम्ही तुमचं करून घेणार आहोत. त्याचसाठी आपण ही ऑनलाईन बॅच चालू केली आहे. लाईव्ह लेक्चर बघू शकता, जसं तुम्हाला आत्ता बघतात ना असंच लेक्चर असतं. नंतर ते रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर किती वेळेस तुम्ही पाहू शकता. काय प्रश्न तुमच्या अजून पुढे आहेत? तर फॉर्म कधी सुटणार, किती वेळा देता येते? तर एकदाच देता येते. याचे फायदे काय? आता फायदे काय या संदर्भातला व्हिडिओ मी ऑलरेडी 1 दिवसापूर्वी घेतलाय बघा, 2 दिवसापूर्वी 2000 विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी बघितलाय. हा निवड झाला 10 फायदे. काय काय फायदे तो व्हिडिओ एकदा बघा. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो मी तुम्हाला, किंवा ह्या चॅनलच्या 2 दिवसापूर्वी तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ या सेक्शन मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. सो विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदयची तयारी आत्तापासून करा. स्पर्धा प्रचंड असते. थेंबे थेंबे तळे साचे. थोडं थोडं तुम्हाला आम्ही शिकवतो. अगदी बेसिक पासून सगळे विषय घेऊन जाणार आहोत. अजून या एक्झाम बद्दल काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. अशी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा, इतरांना शेअर करा. तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, पालकांच्या ग्रुपमध्ये त्यांना पण शेअर करा. आणि या संदर्भात अजून तुमचे मनात प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. परत जाताना मी सांगू इच्छितो की आपली बॅच ही जी आहे ही चालू झालेली आहे. तुम्ही बॅच लगेच जॉईन करू शकता किंवा अदर बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यासाठी काय करू शकता, इग्नाइट पाठशालाचं ॲप डाउनलोड करू शकता. इथे अकॅडमी नावाला इथे पाठशालाचं ॲप आहे बघा, हे डाउनलोड करा. आणि काही शंका असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता. तो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही अपडेट आलं तुम्हाला मेसेज आमच्याकडनं येत राहील. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.